सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी अचानकपणे माघार घेतली आहे। विशेष म्हणजे पक्षांच्या वरिष्ठांना याबाबत कोणतीही माहिती नव्हती। सोमवारी दुपारी राहुल गायकवाड हे आपल्या 4 सहकाऱ्यांसोबत आले आणि त्यांनी आपला अर्ज माघारी घेतलाय। या राजकीय घडामोडीने संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। दरम्यान बहुजन समाज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय निरीक्षक आप्पासाहेब लोकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आवाहन केलंय। ते म्हणाले की वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं सोलापूर लोकसभेच्या मैदानातून माघार घेतली। मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रकाश आंबेडकर हे स्वतः सोलापुरातून उमेदवार असल्यानं बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारानं माघार घेतली होती। आता तुम्ही आम्हाला सोलापुरातून पाठिंबा द्यावं असं आवाहन त्यांनी केलंय। मी आप्पासाहेब लोकरे बहुजन समाज पार्टीचा पश्चिम महाराष्ट्र झोन इन्चार्ज आहे। आत्ताच बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारांनी आपला अर्ज पाठीमागे घेतलेला आहे। तर मी बहुजन समाज पार्टीतर्फे बाळासाहेब आंबेडकरांना आव्हान करतो की 2019ला या लोकसभेतून बाळासाहेब आंबेडकरांसाठी आमच्या उमेदवारांनी माघार घेतली होती। तर त्या बदल्यात आता बाळासाहेब आंबेडकरांनी आमचा सोलापूर लोकसभेचा उमेदवार बबलू गायकवाड यांना जाहीर पाठिंबा द्यावा असं आम्ही आव्हान करत आहोत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।